नमस्कार, मी प्रसाद मुळे एक पात्री अभिनय सादर करत आहे. बर्थडे पार्टी. धन्यवाद. ओ मला खूपच उशीर झाला. आज 5 मिनिटं खूपच लेट झालं. काय सांगू? आता झालं ना. हो, आज मला ना तुक्याला बोलायचंय. गेला 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 एकदाच गेली गेला. खूपच आनंद झालाय मला. हो तू क्या आज खूप ना आनंदाची बातमी आहे. तुला घरी आहे प्रत्यक्षात. मी काय झालं ते नंतर फोनवर सांगेन. आता प्रत्यक्षात येशील तेव्हा मी तुला सांगेन. बर्थडे पार्टी आहे, लवकर ये आणि पक्क्याला पण घेऊन ये. तू क्या आज माझ्या घरी बर्थडे पार्टी आहे, मुक्याला पण घेऊन ये. सगळ्यांनी ऐश करूया. चालेल चालेल, येतो. धन्यवाद. ठेवतो. अरे काय सांगू, तो कुत्रा आणि मान्यांकडे जाऊन येतो. बघतो मी काय झालंय. टिंग टॉंग. माने आहेत का? माने माने. हो, मला खूपच वाईट वाटलं हो. आज तुमचा कुत्रा गेला. मला असं बाहेरून कळलं, माईंकडून कळलं मला तुमचा आज कुत्रा गेला म्हणून. खूपच वाईट वाटलं हो. कसं काय गेला? ऍक्सिडेंट मध्ये गेला? अरे बापरे, मला खूपच वाईट वाटलं हो. काळजी घ्या स्वतःची. बरं झालं एकदाची ती घाण गेली, ती बॅग गेली. तो रोज सकाळी यायचा, दारात खायचा आणि ती घाण मला साफ करायला लागायची. रोज सकाळी उई उई करून मला उठवायचा. रात्र दिवस मला झोप नसायची, माझी झोप पण पूर्ण व्हायची नाही. बरं झालं एकदा 100 वर्षाची ती घाण बॅग गेली. हो, माझे मित्र आले असतील. हो, या या या, बसा 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 बसा. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. तो एकदा तर कुत्र्याची घाण गेली. हो, म्हणून मी आज ही जंगे पार्टी ठेवली आहे. हो हो, मी तरी कुठे असतो? सकाळी जातो ते संध्याकाळी येतो. मला कुठे टाइम असतो? ऑफिसला जाताना रोज सकाळी भुंकायचा, जाता येताना माझ्यावर भुंकायचा. अनोळखी व्यक्ती हो, भुंकायचा. जसं का अनोळखी व्यक्ती आहे मी, शेजारचा माणूस. म्हणून मी ही आज जंगे पार्टी ठेवली. खा प्या मस्तपैकी ऐश करा आणि कृपा करून घरी निघून जा. धन्यवाद. येतो.